हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू सायन्स कोचिंग क्लासेस. आणि आज आपण सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सचा पार्ट नंबर 3 अभ्यासणार आहोत. ओके, यामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिरियडिक ट्रेंड्स. ओके, इन द मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे त्यामध्ये एकूण कोणत्या कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या कोणत्या संकल्पनांचा विचार प्रामुख्याने केला जातो की सपोज क्लासिफिकेशन करण्यासाठी या गोष्टी या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत. याच्या प्रीवियस पार्ट मध्ये आपण पाहिलं होतं की मॉडर्न पिरियडिक टेबल कसा आहे, त्याच्या आधी मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे काय हे आपण पाहिलं होतं. मग मॉडर्न पिरियडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल असं का म्हटलं जातं हे देखील आपण पाहिलं होतं. आणि त्याचबरोबर आपण याचा मॉडर्न पिरियडिक टेबलचा स्ट्रक्चरचाही चांगल्या रीतीने आपण प्रीवियस पार्ट मध्ये अभ्यास केला होता. आणि आय होप सो की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजल्या असतील. त्याचबरोबर आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट्स याही गोष्टीचा आपण अभ्यास केला होता की यामध्ये एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का महत्त्वाचं आहे याही गोष्टीचा आपण अभ्यास लास्ट पार्ट मध्ये आपण चांगल्या रीतीने केला होता. त्याचबरोबर आपण ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेही आपण पाहिलं होतं आणि पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे देखील पाहिलं होतं. म्हणजे ग्रुप्सचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा काय संबंध आहे आणि पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा काय संबंध आहे याही गोष्टीचा आपण चांगल्या रीतीने प्रीवियस पार्ट मध्ये अभ्यास केला होता. चला तर आता जास्त वेळ न दवडता आपण वळूया आपल्या नेक्स्ट पार्ट कडे, दॅट इज आधुनिक आवर्त सारणी ते आवर्ती कल असं आपण त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तर आज आपण त्यालाच आपण लर्न करणार आहोत, दॅट इज अ पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, या गोष्टीचा आज आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. मॉडर्न ट्रेंड्स इन द पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, सो कम ऑन टू द पॉइंट्स व्हॉट एव्हर दे आर गिवन ऑन हियर, लेट्स चेक. ओके, चला तर मग आपण पाहूया एक एक गोष्ट आपण अभ्यासण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत आणि ते तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. When the properties of elements in a period or a group of the modern periodic table are compared. बरोबर आहे. आता आपण काय म्हणतो की ज्या वेळेला पिरियडचा किंवा ग्रुपचा एखाद्या एलिमेंटचा म्हणजे when the property of elements लक्षात घ्या, म्हणजे मूल एलिमेंट्स म्हणजे काय, मूलद्रव्य. आणि याच्या प्रॉपर्टी, या प्रॉपर्टी असतात बरोबर. याची प्रॉपर्टी कशाबरोबर केली जाते, कोणाबरोबर त्याची तुलना केली जाते या प्रॉपर्टीची, तर त्यामध्ये असलेल्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये असलेल्या कशामध्ये तर पिरियड मध्ये किंवा एखाद्या ग्रुप मध्ये जर ते एलिमेंट्स असतील तर त्याची कंपॅरिझन केली जाते. तर केल्यावरती आपल्याला काय मिळते बघा, सर्टन रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्व्ड इन देअर व्हेरिएशन्स. त्यांच्यामध्ये जे काही व्हेरिएशन्स दिसतात आपल्याला, ते बदल जे दिसतात ते आपल्याला त्या बदलांमध्ये जवळजवळ सारखेपणा किंवा नियमितपणा दिसून येतो. येत्या लक्षामध्ये जसं की बघा की इन प्रीवियस व्हिडिओ आपण पाहिलं होतं की इन पिरियड्स काय झालं होतं की पिरियड्स मध्ये फर्स्ट पिरियड मध्ये ते जे होते त्याचे प्रॉपर्टीज ह्या सारख्या होत्या आणि शेल पण सेम नंबर्सचे होते. नेक्स्ट पिरियड मध्ये गेला तर शेलची नंबर्स वाढले, प्रॉपर्टीज मात्र सारख्या होत्या. तर अशा पद्धतीने काही ठिकाणी आपल्याला व्हेरिएशन्स दिसतात, काही ठिकाणी आपल्याला सिमिलॅरिटी दिसून येते. इट इज कॉल्ड द पिरियडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि यालाच आपण काय म्हणतो तर त्याचे ट्रेंड्स म्हणू शकतो, बरोबर की नाही. सो इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियडिक ट्रेंड्स इन ओनली the three properties of elements, namely valency, atomic size, metallic, non-metallic character. आणि त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की या स्टँडर्ड मध्ये, इन दिस 10th स्टँडर्ड मध्ये फक्त आपल्याला कोणाकोणाचा अभ्यास करायचा आहे तर फक्त व्हॅलेन्सी, त्यानंतर ॲटॉमिक साइज आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर या तीनच गोष्टींचा या स्टँडर्ड मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता ट्रेंड्स म्हणजे तुम्हाला समजलं असेल की नेमकं काय असतं ट्रेंड्स म्हणजे. आता जसं की आपल्याकडे पण पहा की आपल्या भारतामध्ये आपल्याकडे जी विपणन पद्धती आहे, म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला विपणन म्हणतो तर इंग्रजीमध्ये त्याला मार्केटिंग पद्धत म्हणतो, इकॉनॉमिकली रेग्युलर बेसवरती. ही ट्रॅडिशनल पद्धतीने चालत आलेली आहे म्हणून त्याला ट्रेंड
लोकांनी जर आत्मसात केली, एक्सेप्ट केली, तर ती ट्रेंड त्याच्यामध्ये वापरली जाऊ शकते. आय होप सो की तुम्हाला हा फर्स्ट पॅराग्राफ चांगल्या रीतीने समजला असावा. नाव आता व्हॉट यू मीन बाय व्हॅलन्सी. लेट्स चेक की व्हॅलन्सी म्हणजे नेमकं काय आहे आणि ही ट्रेंड का व्हॅलन्सीची आपल्याला इथे इतकी जरुरी वाटते. पाहूया तर व्हॅलन्सी. आता व्हॅलन्सी म्हटल्यावरती यू नो व्हेरी वेल की एखाद्या एलिमेंट्सच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात त्याला आपण त्या एलिमेंट्सची काय म्हणतो, व्हॅलन्सी म्हणतो. जसं की पहा की आपण लास्ट इयर आपण पाहिलं होतं की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, पण कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे मित्रांनो, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. आणि मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं करतो, 2,4. कारण के मध्ये आपण किती मगाशी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पाहिलं आपण इलेक्ट्रॉनच्या रूपांमध्ये त्याची जी हे होती, आपण के मध्ये किती इलेक्ट्रॉन तो कंझ्युम करू शकतो, आय मध्ये किती करू शकतो. मग के मध्ये फक्त 2, पण कार्बनचा हे काय ॲटॉमिक नंबर काय आहे, 6 आहे. मग कार्बन मधले 6 मधले 2 पहिल्या के शेल मध्ये गेले. मग उरलेल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहिले, फक्त 4 राहिले, राईट. मग ते त्याचा आउटर मोस्ट शेल झाला कोणाचा, कार्बनचा, आणि म्हणून कार्बनची व्हॅलन्सी आपण काय म्हणतो, 4 आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हॉट यू मीन बाय व्हॅलन्सी. ओके, जस्ट लर्न की व्हॅलन्सीचं या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये काय ट्रेंड आहे. We have learned in the previous standard that the valency of element is determined by the number of electrons present in the outermost shell of its atom. आताच मी सांगितलं होतं की नाही, that is the valence electron. त्यालाच आपण काय म्हणतो की जे outermost shell मध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि ते किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्या outermost shell मध्ये, त्यामधून त्या एलिमेंटची आपण काय ठरवत असतो, तर व्हॅलन्सी ठरवत असतो. I hope so you can understood this very well. So what is the relationship between the electronic configuration of an element and its valency? आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी मध्ये संबंध काय असं त्यांनी विचारले. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपण कशावरून ठरवत असतो, तर त्याच्या ॲटॉमिक नंबर वरून ठरवत असतो. आणि ॲटॉमिक नंबर वरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरवल्याच्या नंतर ज्या शेवटच्या शेल मध्ये जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपल्याकडे प्रेझेंट असतात त्याला त्या एलिमेंटचे आपण काय म्हणतो, व्हॅलन्सी असं आपण. ओके, या प्रश्नाचं तुम्हाला चांगल्या रीतीने उत्तर समजलं असावं. हा पेपरला येणार नाही, पण हा तुमचा जनरल नॉलेज पर्पज आणि पुढे जाऊन प्रिव्हियस स्टडीला या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेला कोणी कुठल्या विद्यार्थ्याला नीट, एमएसटी, सीईटी, जी मेन्स वगैरे अशा काही गोष्टी द्यायच्या असतात त्यावरती जमलिंग करण्यासाठी असे काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. द ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. बरोबर आहे, ॲटॉमिक नंबर बेरिलियमचं किती आहे, 4. दॅट ऑफ ऑक्सिजन इज 8. मग ऑक्सिजनचं किती आहे, 8. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द 2 अँड रिड्यूस देअर व्हॅलन्सी फ्रॉम द सेम. मग आता ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम 4 आहे म्हटल्यावरती मी काय लिहिणार आहे, 2,2. कारण पहिल्या शेलमध्ये काय असतं, 2च राहतो. आणि ऑक्सिजनचं काय लिहिणार मी, 2,6. मग बेरिलियमची व्हॅलन्सी किती राहणार आहे, 2 राहणार, राईट. आणि ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती राहणार आहे, तर 6 राहणार. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस व्हेरी वेल. ओके, चांगल्या रीतीने तुम्हाला समजत असावं अशी मी आशा करतोय. ओके, नाव त्यानंतर काय विचारलंय, द टेबल. ओके, द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. राईट इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 20 elements below the symbol and write the valency as shown in the separate box. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करायची. 20 एलिमेंट सांगितले त्यामुळे सगळे पॉसिबल नाही तिथे देता आपल्याला. इज इट राईट? सो ओके, सो व्हॉट इज द पिरियोडिक ट्रेंड्स इन द व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी while going from left to right within the period. आता व्हॅलन्सी तर लास्ट टाइमच आपण पाहिलं होतं की पिरियड मध्ये व्हॅलन्सी काय होत चालली आपली, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये होत चालली. कारण ॲटॉमिक नंबरच्या पद्धतीने आपण काय केले होते ह्या मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. मग त्या एलिमेंटची अरेंजमेंट कशा पद्धतीने करण्यात आली होती, अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर वाढला तर ऑब्विसली काय होणार आहे, इलेक्ट्रॉनची संख्या वाढणार आहे. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणजे ऑब्विसली काय होणार आहे, व्हॅलन्सी वाढणार आहे. इज इट राईट? सो मग याचा अर्थ इथे असा झाला की लेफ्ट टू राईट काय होणार आहे, तर व्हॅलन्सी ही गोज ऑन इन्क्रीजिंग होणार आहे. ओके, सो आता मी तुम्हाला या दोघांचाही मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे. अँड व्हॉट इज द पिरियोडिक ट्रेंड इन व्हेरिएशन ऑफ व्हॅलन्सी while going down a group? Explain your answer with reference to group 1 and group 2. जर group 1 आणि group 2 मध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर काय होणार आहे
त्याची व्हॅलेन्सी वाढणार आहे का काय होणार आहे? तर माझ्या मते तीही तुमची काय होणार आहे? वाढणारच आहे. कारण का? कारण याच्यामध्ये पण तुमचा ॲटॉमिक नंबर कसा होणार आहे? इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये असणार आहे. इज इट सो? चला तर मग पुढे आपल्याला काय दिलंय ते आपण पाहूया. हा नॉर्मल प्रश्न होता, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये जस्ट एवढं काही विचारल्या जाण्याची शक्यता नाहीये. फक्त काय विचारणार की व्हॅलेन्सी कशा पद्धतीने इन्क्रीज होते, कशा पद्धतीने डिक्रीज होते. नाउ सी हियर दे आर गिवन सम सिम्बॉल्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ व्हॅलेन्सी K19. माझ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,8,1 माझ्या ह्याची व्हॅलेन्सी किती झाली पोटॅशियमची? 1. So atomic size, you have seen in the previous standard that size and volume of fundamental property of matter. The size of an atom is indicated by its radius. बघा किती छान दिलेलं आहे की काय सांगतात की the size of atom is indicated by its radius. म्हणजे तसं त्याची शेलची साईज वाढणार, बरोबर की नाही? जसे इलेक्ट्रॉनिक वाढत जाणार, व्हॅलेन्सी वाढणार, तसं शेल पण वाढत जाणार, बरोबर की नाही? मग त्याचा रेडियस पण काय होणार आहे? वाढणार आहे, बरोबर? Atomic radius is the distance between the nucleus of the atom and the outermost shell. Okay, इथं लक्षामध्ये. So atomic radius is expressed in the unit picometer. This is very very important. Underline this word. Atomic radius is expressed in the unit picometer आणि त्याला आपण pm ने आपण कन्सिडर करतो, which is smaller than nanometer. तो नॅनोमीटर पेक्षाही स्मॉल असतो. So 1 picometer which is equal to 10 raised to minus 12 meter. I hope so you can understood this very well. Okay, some elements and their atomic radii are given here. Element आणि त्याचे atomic radii आपल्याला इथे त्यांनी दाखवलेले आहेत. I hope so you can understood this very well. So I move on the next. Now see, you will find that atomic radius goes on decreasing while going from left to right within a period. The reason, पहा बरोबर आहे, त्यांनी काय सांगितलंय बघा की आपला ॲटॉमिक रेडियस काय झालेलं आहे? डिक्रीज होत चाललंय लेफ्ट टू राईटला. ओके, पहिला काय दाखवला ॲटॉमिक रेडियस 66 पिकोमीटर, मग काय झालेलं आहे? 88. ओके, सो इट्स गोज ऑन डिक्रीजिंग, नाही म्हणायला पाहिजे, इथे इन्क्रीजिंग होत चाललंय. इथं 88 नंतर 77, 66 नंतर 88 आला, 77, 74, 11, 152. पाहूया काय दिलंय बघा. The reason behind this is as follows. While going from left to right within a period, okay, the atomic number increases. बघा atomic number काय झाला? increase झाला, बरोबर? मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं atomic number increases one by one, meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. However, the additional electron gets added to the same outermost shell. Due to the increase in nuclear charges, the electrons are pulled towards the nucleus to greater extent and thereby the size of atom decreases. इथे लक्षामध्ये काय सांगितलं त्यांनी की जसं जसं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाढणार, बरोबर आहे, तसं काय होणार आहे? एक एक ने तो काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. मग जो न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पण काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय होत जाणार आहे? ऍड होत जाणार आहे आउटरमोस्ट शेल मध्ये. आणि मग न्यूक्लियर चार्ज आणि न्यूक्लियर चार्ज पण काय होतं? त्या केसमध्ये वाढत जातोय आणि त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स काय करतात की त्या न्यूक्लियसच्या दिशेने आकर्षिले जातात आणि याचाच अर्थ काय होतंय की ॲटॉमिक साईज म्हणजे साईज ऑफ द ॲटम हे काय होते? डिक्रीज होते. इथे लक्षामध्ये साईज ऑफ ॲटम डिक्रीज होते. सो आता सपोज जर तुम्हाला समजलं नसेल तर मी काय करेल की जस्ट तुम्ही मला पुन्हा आठवण करून द्या की सर हा कन्सेप्ट नाही समजला. आपण आपले फिजिकल क्लास आपण लवकरच चालू करतोय. मग मी डिसाईड केलेलं आहे की 1 जुलै पासून आपले फिजिकल क्लासेस चालू करायचे म्हणून. सो ॲट दॅट टाइम मी तुम्हाला बोर्डवरती ते संपूर्ण व्यवस्थित डायग्राम काढून तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. राईट नाव आता हे पॉसिबल नाहीये की या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुन्हा बोर्डवरती दाखवायचं, कारण आता प्रत्येक वेळेला कन्सेप्च्युअल जसं पुस्तकामध्ये येणार आहे तसं मला प्रत्येक वेळेला मला माहित नाही की नेक्स्ट टाइम काय येणार आहे. त्यामुळे मी जर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला नसेल यू कॅन आस्क मी आफ्टर फिजिकल क्लासेस इज वेल डन, त्यावेळेला आपण पाहू शकतो. बघा बरोबर, चला तिथे पाहूया. काही एलिमेंट्स आपल्याला दिले, राईट? सम एलिमेंट्स अँड देयर ॲटॉमिक रेडियाई आर गिवन हियर. ओके, सो बाय रेफरिंग द मॉडर्न पिरियोडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू व्हिच अबोव द एलिमेंट्स बिलॉंगिंग्स. ओके, आता हे सगळे तुम्ही स्वतः करा आणि त्याच्यानंतर मला ह्या सगळ्या प्रश्नांची
therefore the distance between the outermost electron and the nucleus goes on increasing. As a result of this, atomic size increases in spite of the increased nuclear charges. बरोबर आहे. एक एक शेल आपण पाहिलं लास्ट टाइम पण ग्रुप मध्ये की एक एक शेल वाढत जातो आणि त्याच्यामुळे चार्ज पण काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार, कारण त्यांचं इंटरॅक्शन काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. सो अशा पद्धतीने इथे हे आपण बॅलन्सिंगचा अभ्यास या टॉपिक मध्ये केला आहे. नाउ व्हॉट इज द मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यावरती एक तरी प्रश्न पेपरला येतोच येतो. सो लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ थर्ड पिरियड. क्लासिफाय दॅम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. ऑन विच साइड ऑफ द पिरियड आर द मेटल, लेफ्ट और राइट. जर तुम्ही पाहिलं तर थर्ड पिरियड मध्ये त्यांनी आपल्याला विचारले की कोणत्या साइडला तुमचे मेटल्स आहेत, लेफ्टला की राईटला. तर मी तुम्हाला सांगितलं की लेफ्टलाच तुम्हाला पिरियड दिसते. पिरियड मध्ये आपला म्हणजे थर्ड पिरियड मध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे सगळे कुठे लेफ्ट साइडला तुमचे मेटल्स येतात आणि राईट साइडला, कारण एक्झॅक्ट तुम्हाला तिथे लाईन दाखवलेली होती लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं मी मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये. जर तुमच्याकडे फिजिकल बुक असतील तर पेज नंबर 93 वरती येऊन तुम्ही पहा की ब्लॅक कलरची बोरॉन पासून ते अगदी ऑगेन्स्टीन पर्यंत तुम्हाला झिगझॅग मोशन सांगितलं आणि झिगझॅग मोशनच्या डावीकडचे सगळे आपण मेटल म्हणतो आणि उजवीकडचे आपण नॉन मेटल म्हणतो. ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स. ऑलरेडी तुम्हाला मी याचा आन्सर दिलेला आहे. इट इज सीन दॅट द मेटॅलिक एलिमेंट्स लाइक सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट. फक्त पिरियड नंबर कितीचा विचार करतो आपण, 3चा. म्हणून इथे सोडियम, मॅग्नेशियम हे काय लेफ्ट साइडला आहे. बरोबर आहे. द नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सच ॲज सल्फर, ओके, क्लोरीन, बरोबर. त्याच्यानंतर हे आर टुवर्ड्स द राईट. बरोबर. सल्फर, क्लोरीन हे राईट साइडला आहे. बरोबर. आणि द मेटॅलॉइड एलिमेंट्स सिलिकॉन लाइज इन बिटवीन दिस टू टाइप. बरोबर आहे. सिलिकॉन हे तुमच्या दोन भागांच्या मध्ये आहे. A similar pattern is also observed in other periods. It is seen that the zigzag line separate the metals from non-metals in the periodic table. Elements appears to have arranged in such a way that the metals are on the left side of this line and non-metals on the right side, and metalloids are along the border on this line. म्हणजे border वरती जे तुमचे एलिमेंट्स आहेत ते आपले सगळे नॉन मेटल आहेत. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने आपण हे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. हाऊ डिड दिस हॅपन. म्हणजे कशा पद्धतीने हे आपण ऑब्झर्व केलं तर पाहूया. आता त्यांनी इथे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याचा आपल्याला अभ्यास केला तर आपल्याला ते चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहे. पहा. लेट अस कंपेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युले ऑफ अ सिंपल ionic compound that the cation in them is formed from a metal while the anion is formed from a non-metal. बरोबर आहे. काय सांगितलं की कॅरेक्टरिस्टिक ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल. आता इट इज सीन दॅट. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बरं तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय समजलं आपल्याला की याच्यामध्ये काय होतंय की आयोनिक जे कंपाऊंड आहेत ते कॅटायन फॉर्म करतात आणि जे anion आहेत ते नॉन मेटल फॉर्म करतात. बरोबर आहे. सो फ्रॉम दिस इट इज अंडरस्टँड द मेटल atoms have a tendency to form cation by using its valence electron. मग याच्यावरून आपल्याला काय समजलं की जे मेटल आहेत, मेटल atoms आहेत, यांच्याकडे एक काय आहे की एक टेंडन्सी आहे की ते लूज करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात आणि काय करतात, कॅटायन फॉर्म करतात. ऑन द अदर हँड the atoms of non-metal has a tendency to form an anion by accepting electrons. हे आपण लास्ट इयर पण पाहिलं होतं, एक्झाम्पल पाहिलं होतं पण सोडियम क्लोराईडचं. बरोबर आहे. सोडियमच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण 281 म्हणजे आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, एक इलेक्ट्रॉन असतो. मग तो मेटल आहे. तर क्लोरीन हा काय आहे, नॉन मेटल आहे. त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. मग हा एक इलेक्ट्रॉन काय करतो, लूज करतो आणि पॉझिटिव्ह चार्ज एक्वायर करतो म्हणजे कॅटायन. आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो म्हटल्यावरती निगेटिव्ह चार्ज फॉर्म करतो आणि तो म्हणजे anion. म्हणजे काय करतात की मेटल्स लूज द इलेक्ट्रॉन आणि नॉन मेटल्स गेन द इलेक्ट्रॉन. आणि जो लूज करतो तो पॉझिटिव्ह तयार करतो आणि जो गेन करतो तो निगेटिव्ह आयन तयार करतो आणि त्यालाच आपण कॅटायन आणि anion या नावाने संबोधतो. सो वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस. हे तर ऑलरेडी आपण पाहिलंच होतं. बरोबर.
zero group element. How is the ability to lose or accept the electron in the valence shell determined? All the electrons in any atom are held by the attractive force exerted on them by positively charged nucleus. Electrons, electrons in the inner shell lie in between the valence shell and the nucleus. Because of their presence, the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electron is somewhat less than the actual nuclear charge. Thus, the number of valence electrons in metals is small, that is 1 to 3. Also, the effective nuclear charge exerting attractive force on the valence electrons is small. As a combined effect of these two factors, metal have a tendency to lose the valence electron to form cation. पुन्हा त्याच गोष्टी त्याच्यामुळे मी इथे हे रीड करतोय जस्ट ओके. And this tendency as stable a noble gas configuration, this tendency of an element called as electropositivity in the metal character of the element. Okay, I hope so you can understood this very well. कारण याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही, जस्ट वाचून काढण्यासारखीच गोष्ट आहे. सो इथे त्यांनी आपल्याला इथे दिलेलं आहे बघा की डिक्रीज ॲटॉमिक रेडियस. ओके, ॲटॉमिक रेडियस काय होतो, डिक्रीज होतो फ्रॉम लेफ्ट टू राईट, increasing electronegativity and non-metallic character. Okay, decreasing electropositivity and metallic character from left to right. And इथं top to bottom, increasing atomic radius, decreasing electronegativity and non-metallic character. Okay, so हे सगळं तुम्हाला इथे आपल्याला दाखवलेलं आहे की आणि हेच एक्सप्लेनेशन आपल्याला पुन्हा इकडे दिलेलं आहे. So it is very important तुम्ही जस्ट ते लर्न करा. ओके, कारण रॉकेट सायन्स काही नाही, जस्ट रेड जरी केला तरी तुम्हाला ते समजणार आहे. फार इझी आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. So that's why I just read here. The periodic trend in a metallic character of element, okay, is clearly understood from their position in the modern periodic table. Let us first consider the metallic character of element belonging to the same group. Okay, while going down a group, new shell gets added, बरोबर, resulting in an increasing in the distance between the nucleus and the valence electron, right? So this result in lowering the effective nuclear charges and thereby lowering the attractive force on the valence electron. As a result of this tendency of the atom to lose electron, okay, increases. Also the paneolate shell becomes the outermost shell of losing valence electrons. The paneolate shell is complete octet, therefore the resulting cation has a special stability. Due to this, the tendency of the atom to lose electron increases further. The metallic character of an atom is tendency to lose electrons, therefore the following trend is observed. The metallic character of element increase. Okay, metallic character of element is increased while going down the group. Okay, group मध्ये जाताना metallic character of element काय होते, increase होते. Sorry, while going from left to right within a period, the outermost shell remains the same. However, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing, and thus the effective nuclear charge goes on increasing. As a result of this, the tendency of atom to lose valence electron decreases within a period from left to right. Okay, I hope so you can understood this very well. चांगल्यापणे तुम्हाला समजलं असेल की बघा वरून खाली येताना काय होणार आहे, तर मेटालिक कॅरेक्टर इन्क्रीज होणार आहे. कारण काय होते की तो स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो आणि लेफ्ट टू राईट मध्ये जाताना काय होतं की आउटरमोस्ट शेल काय होतं की सेम राहतात, फक्त त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूक्लियसचा तो काय होतो, इन्क्रीज होतोय. ओके, आणि त्याच्यामुळे ते काय होत आहे, ते डिक्रीजिंग होत आहे आणि म्हणून काय होत आहे की त्याची लूज इलेक्ट्रॉन करण्याची कॅपॅसिटी जास्त असते आणि अशा पद्धतीने मग काय होतं की लूज बॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस within period from left to right. So the two factors, namely increasing nuclear charge, okay, and decreasing atomic radius. बघा दोन फॅक्टर आहेत, बघा इथे नीट लक्षात घ्या. Okay, the two factors, namely the increasing nuclear charge and decreasing atomic
therefore the valence electron are held with a greater and greater attractive force. This is called as the electronegativity of an atom. Due to increasing the electropositivity from left to right with the period, the ability of an atom become anion by accepting outside electrons goes on increasing. The tendency of an element to form anion and electronegativity is the non-metallic character of an element. Okay, so this is the up to metallic and non-metallic character. I hope so की तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजल्या असतील. जर नाही समजल्या डोंट वरी, फिजिकल जेव्हा चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला हे पुन्हा एक्सप्लेन करून सांगेल, कारण हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी तिथे तुम्हाला डायग्राम वगैरे काढून व्यवस्थित एक्सप्लेन करून दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. ओके, आता आपण पाहतोय तर ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली. ग्रॅडेशन म्हणजे काय, तर ती पहिली गोष्ट आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सी ग्रुप 17 कंटेन्स मेंबर ऑफ हॅलोजन फॅमिली. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे 17 ग्रुप मध्ये सगळे हॅलोजन आहेत. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला H2. सगळ्यांना H2 असतो, म्हणजे सगळ्यांचे 2 मॉलिक्यूल असतात. द ग्रॅडेशन इज ऑब्झर्व्ड इन देअर फिजिकल स्टेट डाउन द ग्रुप. thus the fluorine, okay, fluorine are gases and bromine is liquid while iodine is a solid. Okay, so come to the points. काय दिले सांगितलं की फिजिकल स्टेट डाउन द ग्रुप, म्हणजे फिजिकल जे भौतिक गुणधर्म आहेत ते काय होतात की खाली जाताना काय होतात की आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून फ्लोरीन, क्लोरीन हे काय आहेत की गॅसेस आहेत. तर ब्रोमीन हा लिक्विड आहे आणि आयोडीन हा काय आहे, सॉलिड आहे. हे लक्षात घ्यायचं. फ्लोरीन आणि क्लोरीन हे दोनच गॅसेस आहेत हॅलोजन मध्ये. ब्रोमीन हा लिक्विड आहे, काढलेल्या जागा येऊ शकतं. आयोडीन हा काय आहे, सॉलिड आहे. हे लक्षामध्ये डू यू नो, हे आपल्याला इथे काही करायची गरज नाही, तर तुम्ही वाचून घ्या. आणि अशा पद्धतीने आपण आपल्या इथे हा चॅप्टर चांगल्या रीतीने संपवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे पार्ट तुम्हाला चांगल्या रीतीने समजले असतील असं मी गृहीत धरतो. आणि समजा तुम्हाला जर ती व्हॅलेन्सी नॉन मेटालिक आणि ती जर काही प्रॉपर्टी समजली नसेल, सो डोंट वरी फॉर दॅट, काळजी करण्याचं कारण नाहीये. तुम्हाला मी ते पुन्हा काय करेल की जेव्हा आपले फिजिकल क्लासेस चालू होतील त्यावेळेस तुम्हाला मी ते चांगल्या रीतीने समजून सांगण्याचे प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि अशा पद्धतीने आपण सायन्स पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 1, ओके, जो की चांगल्या रीतीने आपण इथे अभ्यासलेला आहे. त्यामध्ये जे काही मुद्दे होते, ओके, ते सगळे चांगल्या रीतीने आपण अभ्यासलेले आहेत. माझ्यामध्ये फक्त तुम्हाला डाऊट जो आला असेल तो आजचा